या ठिकाणी दिलेला आहे वर्गमुळात 64 म्हणजेच काय होणार आहे 8 गुणिले हे तर तुम्हाला माहितच आहे 150 याला डिवायडेड बाय 100 जर केले तर काय होणार या ठिकाणी 0 0 कॅन्सल 5 2 10 5 3 15 म्हणजे हे झाले 3/2 झालं। आता वजा हे 88 भागिले 22 आहे 22 1 22 22 चूक 88 होतात म्हणजे या ठिकाणी आले 4। मित्रांनो या स्टेप्सवर आपण पोहोचलो बे 1 बे बे चूक 8 मग हे काय झाले तर 4 3 12 12 वजा 4 म्हणजेच काय झाले 8 बी आन्सर राईट आहे। सेकंड क्वेश्चन आपण बघू हा सेकंड क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी डायरेक्टलीच आपण करू हा मोठा ब्रॅकेट आहे आणि हा स्मॉल ब्रॅकेट आहे इथे आपण 10 करणार त्याच्यानंतर हा 10 भागिले 5 म्हणजे हे झाले 2 मग 22 अधिक 2 म्हणजे हे झाले 24 गुणिले आता 2चा घातांक 8 आहे यासाठी 2 किती वेळेस लिहायला लागेल आपल्याला 8 वेळेस 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 2 डायरेक्टली केलं तरी चालतं परंतु हे लिहिलेलं सोयीस्कर आहे आणि 4चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 मित्रांनो बेदोनी 4 होते 4 4 कॅन्सल बेदोनी 4 होते 4 4 कॅन्सल बेदोनी 4 होते 4 4 कॅन्सल आता 24 गुणिले हे बेदोनी 4 आलेलं आहे 24 चूक किती होते तर 96 होते म्हणून बी नंबरचा आन्सर राईट आहे। तिसरा प्रश्न आपण बघू या ठिकाणी बघा वर्गमुळात किती आहे 121 म्हणजे काय झाले 11 प्लस 216चं घनमूळ आहे मित्रांनो 216चं घनमूळ म्हणजे काय होते तर या ठिकाणी होते 6 भागिले हे काय तर 2 गुणिले 15 आता या ठिकाणी हे जर भागिले केले तर 3 होते 11 अधिक 3 गुणिले काय झाले 15 11 आता हे झाले 45 जर म्हटले तर या ठिकाणी होतात 56 सी नंबरचे आन्सर राईट आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आज तर आपण 5 क्वेश्चन्स बघत आहोत या ठिकाणी बघा हे 12 गुणिले 25 जर केले तर 25 दोन्ही 50 5 आले हातचे 25 25 आणि हे होतं 300 आहे की नाही वजा हे किती आहे 11 आणि 2चा घन म्हणजे 8 भागिले या ठिकाणी 12चा वर्ग म्हणजे 144 वजा 140 मित्रांनो या ठिकाणी बघा हे 300 आपण घेतले वजा हे काय घेतले तर 11 8 88 घेतले डिवायडेड बाय याचं जर आपण वजाबाकी केली तर ते येते 4 आता फायनली आपण 300 वजा 88 केले 10तून 8 गेले 2 राहिले हातचावला 1 10तून 9 गेला 1 राहिला हातचावला 1 2तून 3तून 1 गेला 2 राहिले 212 भागिले 4 आले 4 1 4 4 25 आणि 4 1 4 4 3 12 म्हणजेच फायनली आन्सर आला या ठिकाणी 53 ई नंबरचे आन्सर राईट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया अतिशय इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे या ठिकाणी भागाकाराच या ठिकाणी देण्यात आलेला आहे देण हे वर्गमुळामध्ये 289 आहे। आता भाग जर दिला तर या ठिकाणी भाग जातो 11चा म्हणून 48 वजा 11 गुणिले 11 प्लस हे 289 म्हणजे होते वर्गमुळामध्ये 289 म्हणजे 17 आता 11 गुणिले 11 म्हणजेच हे झाले 121 48 वजा 121 प्लस 17 मित्रांनो याचं आन्सर कसं येते ते बघा ऋणामध्ये येते अर्थातच मायनसमध्ये येते का ते बघूया 48 मधून 121 जात नाही म्हणून आपण 121 मधून 48 काढूया उलट करू आता 11तून 8 गेले 3 राहिले हातचावला 1 2तून 5 जात नाही 12तून 5 गेले 7 राहिले 73 आले परंतु 73 आल्यानंतर या ठिकाणी वजा चिन्ह मोठ्या संख्येचं आहे म्हणून वजा 73 करावं लागेल प्लस 17 घ्यावं लागेल आता वजा प्लस पुन्हा वजा होते म्हणून 73 मधून 17 गेले लक्षात घ्या 6 7 13 हातचावला गीत आले 5 म्हणजेच आन्सर आला आपल्याला 56 मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा म्हणून -56 आपण आन्सर देणार आहोत डी नंबरचे आन्सर आपल्याला राईट आहे। त्यानंतर आणखी एक क्वेश्चन बघू बघा या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे वर्गमुळामध्ये 484 म्हणजे किती होते मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे ते होतात 22 वजा हे 525 भागिले 35 इथंच करूया बघा 5 7 35 5 1 5 आणि या ठिकाणी 0 दिला आणि 5 5 25 7 1 7 7 1 7 उरले 3 आणि 7 5 35 म्हणजे या ठिकाणी आले 15 आता हे जे घनमुळामध्ये 64 आहे 64चं घनमूळ किती होते तर 4 होते इथे आले 4 गुणिले हे 7 वजा 21 या स्टेजवर आलो आपण आता या ठिकाणी बघा 22 मधून 15 गेले 7 राहिले 15 आणि 7 22 होतं आता 7 चूक किती 28 28 वजा 21 हे 21 म्हणजे 7 भागिले या ठिकाणी किती येतात तर 7 येतात 7 भागिले 7 म्हणजे 1 प्रॉपर आपल्याला आन्सर आलेला आहे डी। चला आपण पुढे जाऊ आणखी क्वेश्चन आपण बघू
या ठिकाणी बघा घनमुळामध्ये 1728 आहे. 1728 घनमुळामध्ये जर असेल तर या ठिकाणी 12 येतात, वजा या ठिकाणी 7 येते कारण वर्गमूळ आहे, इथं घनमूळ इथं वर्गमूळ, गुणिले पुन्हा हे घनमूळ आहे, घनमुळामध्ये 125 म्हणजे 5 येते, प्लस x बरोबर 484 जर घेतले तर हा 22चा वर्ग येतो मित्रांनो. सो 22 या ठिकाणी येणार आहे की नाही. 484चं वर्गमूळ जर काढलं तर 22 झाले. आता या ठिकाणी इथे आपल्याला गुणाकार करावा लागेल. 12 वजा 7 वजा किती 35 अधिक x बरोबर 22. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला आन्सर किती पाहिजे. हे बघा 7 वजा 35 12 वगैरे हे सगळं आपण काढलं आहे. आता या ठिकाणचा हा जो 12 वजा 35 जे आहे हे आपण इच्छा इथं वजाबाकी करू. 12 वजा 35 म्हणजे 35 मधून 12 गेले तर या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 2 म्हणजे 23 आले है की नाही. 23 आले, मात्र 23 हे काय येणार आहे वजा 23 येणार आहे, वजा 23 अधिक x बरोबर काय झाले 22. देअरफॉर x बरोबर किती येणार आहे, हे वजा 23 इकडे जाऊन होणार आहे प्लस, म्हणजे 22 अधिक 23 म्हणजे x बरोबर किती झाले तर हे येतात 45. यस, सो आन्सर आला आपल्याला सी. ओके, चला आणखी आपण काही क्वेश्चन्स घेऊया. त्यापूर्वी आपण एक कलरचा पेन आपण घेऊ. ठीक आहे, चला पुढे जाऊ. एक क्वेश्चन आणखी 10 क्वेश्चन आपण सरळ सरळ घेऊनच टाकू आज. या ठिकाणी बघा 99 गुणिले 11 भागिले 3 गुणिले 4च्या डोक्यावर हाफ हे बेसिक आहे या ठिकाणी. आणि घनमुळामध्ये 729 भागिले 27 किती होणार आहे बघा. या ठिकाणी 99 गुणिले 11 जर आपण केलं तर मग इथं तुम्हाला एक बेसिक सांगतो. 99 गुणिले 11 हे जे भागिले 3 आहे ना, याला गुणिले 1/3 आपण करत असतो. म्हणजेच याच्या भागिलाचा जर गुणाकार केला तर 1 वर जातो आणि 3 खाली येते. बघा आपण इच्छा इथं करत आहोत त्याला. ठीक आहे, आता 3 1 3 3 3 9 आणि 3 3 9 म्हणजे 3 गुणिले 11 आले. आता आपण या ठिकाणी 3 गुणिले 33 गुणिले 11 लिहूनच घेऊ. झाला एवढ्या याचं. आता ब्रॅकेट कंप्लीट झाला, गुणिले आता हे जे बेसिक आहे ना 4च्या डोक्यावर 1/2 कोणत्याही संख्येच्या डोक्यावर हाफ जर असेल तर त्याला आपण ह्या हाफ म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह होत असते, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजेच आपण याला असं करू शकतो गुणिले. आता या ठिकाणी घनमुळामध्ये 729 आहे मित्रांनो. घनमुळामध्ये जर 729 असेल तर तुम्हाला माहीतच आहे कितीचा घन आहे तो. आता या ठिकाणी 9चा घन येतो 729 म्हणजे या ठिकाणी आपण 9 घेतले बरोबर. कारण की बघा ना 9 गुणिले 9 गुणिले 9 9 9 81 81 गुणिले 9 म्हणजे 9 1 9 9 8 72 आहे की नाही. 729 म्हणजे 9 आणि इथं आले 27. आता फायनली आपण कोणत्या स्टेजवर आलो, 33 गुणिले 11 गुणिले हे काय येणार आहे 2 गुणिले 9 भागिले 27. भाग देऊ शकतो मित्रांनो आपण. 9 1 9 9 3 27 3 1 3 3 1 3 आणि 3 1 3. फायनली आपल्याजवळ काय उरलेलं आहे 11 गुणिले 11 गुणिले 2. 11 गुणिले 11 म्हणजे किती 121 गुणिले 2 म्हणजेच मित्रांनो आपल्याला फायनल आन्सर येते म्हणजे याच्या दुप्पट काय येणार आहे 242. सो आन्सर आला आपल्याला डी. चला पुढे जाऊ आपण. आणखी क्वेश्चन घेऊच आपण त्याच्याला. बॉडमासशी रिलेटेड, सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड, सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड बरेचसे प्रश्न येत असतात म्हणून तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 11 गुणिले 7 आहे, भागाकार करावा लागेल ना आधी. 11 गुणिले 7 नाही 11 भागिले 7 आहे, आपल्याला त्याला कन्व्हर्जन करावं लागेल असं बघा. म्हणजे आपण काय केलं 77 गुणिले 11 गुणिले 1/7 केलं असं. त्याच्यानंतर आपण +2 म्हणूया. आता याचावाला गुणाकार तर आपल्याला करता येतो. 7 1 7 7 1 7 7 1 7 म्हणजे या ठिकाणी काय झाले, या ठिकाणी काय झाले इथं असं मोठं चिन्ह घेतो. 11 गुणिले 11 म्हणजेच झाले 121 +2 डिवायडेड बाय आणि खाली काय आहे तर घनमुळात 27 आहे. घनमुळात जर 27 असेल तर 3 येते. 3 गुणिले 3 गुणिले 3 3 3 9 9 3 27 येते बघा. 27चं घनमूळ जर काढलं तर 3 येणार. सो या ठिकाणी आलेला आहे 3. आता देअरफॉर हे किती येणार बरं तर 123 येणार बरोबर की नाही. 123 भागिले हे 3. आता भाग जातो मित्रांनो. 3 1 3 3 चूक 12 आणि 3 1 3 म्हणजे 41 आन्सर आलं. सो बी नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. आता हा लास्टचा प्रश्न घेऊया जो की सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड आहे. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की सर्वच क्वेश्चन्स तुम्ही पॉज करून बघा, लिहून काढा आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात ते तुम्हाला आता कळलेलंच आहे. कारण की 10 प्रश्न या स्वरूपाचे येत असतात. येस, आता या ठिकाणी काय होणार आहे, याला कट जर केलं तर मी 20 भागिले 100 लिहिणार गुणिले हे 1800
प्लस 60 म्हणजे 60 भागिले 100 करणार, कारण की तुम्हाला माहीत आहे कोणत्या संख्येला टक्केचं चिन्ह चिटकून आलं की भागिले 100 होतात. गुणिले हे 900 झालं. आता हा एक ब्लॉक आणि हा एक ब्लॉक दोघेजण आपण सॉल्व्ह करू. 20 × 20 20 × 5 100 असं केलं चालतं किंवा डायरेक्टली 2 शून्य कट केले असतं तर चालत होतं. आता या ठिकाणी 5 × 5 5 × 3 15 उरले 3 5 × 30 इथं 360 झाले. 360. आता इथं हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. इथं शून्य घेतला प्लस 9 शून्य शून्य 9 × 54 झाला आन्सर. 360 आणि 540 हे काय येतं शून्य. 6 × 4 किती येतं 10, हा चॉला 1, 6 × 3 किती झाले 9, म्हणजे 900 येते मित्रांनो आन्सर. येस, अशा पद्धतीने आपण कमी वेळामध्ये, खूपच कमी वेळामध्ये 10 प्रश्न सॉल्व्ह केले सिम्प्लिफिकेशनचे. म्हणून या प्रकारची तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण की IBPS पॅटर्ननुसार सिम्प्लिफिकेशनचे 10 प्रश्न किमान विचारतात. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.